बाळ म्हणून जन्माला आलो तर आता आपल्यामध्ये तरुण वय, मध्यम वय किंवा प्रौढ वय आणि म्हातारपण या अवस्था आलेल्या आहेत. यदा पर्याय पश्यते, तथागत म्हणतात की जर तुम्ही प्रज्ञेने जाणलं, यदा पर्याय पश्यते, पश्यते म्हणजे जाणणे, अनुभवणे, निरीक्षणातून त्याचं निरीक्षण करणे. तर त्या प्रज्ञेला जाणण्यासाठी, प्रज्ञेने जाणण्यासाठी श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा, या प्रज्ञेला आपल्याला विकसित करावं लागतं. आणि त्यासाठी तथागताचा हा सम्यक संबुद्धाचा मार्ग बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या क्रांतीभूमीवर दिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये 18व्या प्रतिज्ञेमध्ये जी 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. प्रज्ञेचं लक्षण आहे छेदेती भेदेती इति पय्या, जे छेदन करतं, भेदन करतं, आपल्याला सत्याची प्रचिती देतं, सत्याची अनुभवधिष्ठिता देतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रज्ञाशील करुणा या 3 बौद्ध तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन चालवण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून जोपर्यंत आपली प्रज्ञा विकसित होणार नाही तोपर्यंत आपल्याला सत्याची प्रचिती येऊ शकत नाही. यदा पय्याय पश्यति अथं निब्बिन्दति दुःखे, अशा प्रकारे निब्बिन्दति म्हणजे परिपूर्णपणे दुःख, जे जीवनामध्ये 12 प्रकारचे दुःख बुद्धांनी सांगितलं. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, पहिलं वचनच आहे. व्याधीपी दुःखा, मरणपी दुःख, प्रियही विपयोग दुःख. प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जातो, प्रिय व्यक्तीचा वियोग, अप्रिय ही संपयोग दुःख. जे अप्रिय व्यक्ती आपला शत्रू आहे, टीकाकार, तो आपल्या संपर्कात येतो, तोही दुःख देऊन जातो. आणि समोर बुद्ध म्हणतात यम किंची न तंपी दुःख, जे आपण ठरवतो परंतु त्या इच्छा पूर्ण होत नाही तेही दुःखदायक असतात. आणि समोर बुद्ध म्हणतात संकितेन पंच उपादान खंदा दुःख, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे 5 उपादान स्कंद सुद्धा आपल्याला दुःख देणारेच आहे. यदा पय्याय पश्यति, हे दुःख 12 प्रकारचे. आणि बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये 2 दुःख आणखी ऍड केले, आपण समोर वाचू. ज्या दुःखाचं 4 आर्य सत्याचं बाबासाहेब विश्लेषण करतात, विवेचन करतात, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात एक दुःख आहे सामाजिक बहिष्कार, जे ब्राह्मणी परंपरेने आपल्यावर बॉयकॉट केलं होतं सोशली. एखाद्या समाजाला पूर्ण त्या व्यवस्थेतून बॉयकॉट करणं, त्यांचे मूलभूत हक्क, अधिकार नाकारणं, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा नाकारणं, हे किती म्हणजे दुःखापेक्षा किती महान किती दुःख आहे. म्हणजे न विचार न करण्यायोग्य दुःख आहे. आणि त्यानंतर 14वं दुःख बाबासाहेब म्हणतात ते म्हणजे आर्थिक दुःख, आर्थिक विषमता. आपण ज्या परिवारामध्ये जन्माला आलो ते आपल्या हातात नव्हतं, पण आपल्याला निसर्गाने जी बुद्धिमत्ता दिली, जी प्रज्ञा दिली, जी मनगटामध्ये ताकद दिली, त्या ताकदीचा उपयोग त्या आर्थिक विषमतेला, त्या आर्थिक दुःखाला दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, चित्वा आणि संघर्ष करा.